ताज्या इश्वार्स आणि निर्भीड बातम्यांसाठी आता जोडलेले रहा शेगाव लाईव्ह सोबत। धन्यवाद। महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू, आर्मी जवान होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे। एका होतकरू तरुणाचे देशसेवेचे स्वप्न, काही दिवसातच होणारी आर्मीची लेखी परीक्षा आणि त्याआधीच विजेच्या धक्क्याने झालेला मृत्यू, ही घटना केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणारी नाही, तर ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द येथे घडलेल्या या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे। मात्र या प्रकरणातील नेमकी जबाबदारी अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 जून रोजी दुपारच्या सुमारास संकेत प्रभाकर वेरुळकर वय 20 हा आपल्या शेतात पेरणीचे काम करत होता। यावेळी तो विजेच्या खांबाच्या तानाच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते। त्यानंतर त्याला विजेचा जोरदार धक्का बसला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। आर्मी जवान होण्याचे स्वप्न अधुरे। संकेत वेरुळकर हा अत्यंत मेहनती आणि होतकरू युवक असल्याचे गावकरी सांगतात। त्याने भारतीय सैन्य भरतीची मैदानी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती आणि लवकरच त्याची लेखी परीक्षा होणार होती। देशसेवेचे स्वप्न उराशी बारगळलेल्या या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरातील काही विद्युत तारा, वीज खांब आणि इतर यंत्रणा धोकादायक अवस्थेत असल्याबाबत यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र या तक्रारीकडे वेळेत लक्ष देण्यात आले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या आरोपाची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नसून संबंधित यंत्रणेची बाजू समोर येणे आणि अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे। घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर, डॉ. संदीप वाकेकर यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी मृतांच्या कुटुंबाचे सांत्वन करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळण्यावर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच 8 दिवसाच्या आत परिसरातील धोकादायक वीज खांब आणि विद्युत वाहिनीची दुरुस्ती न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। मृत्यूचे नेमके कारण, घटनेची परिस्थिती आणि संबंधित जबाबदारी याबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे। पावसाळ्याच्या काळात ग्रामीण भागातील जीर्ण वीज खांब, लोंबकळणाऱ्या तारा आणि असुरक्षित विद्युत यंत्रणा अनेकदा जीवितचा धोका निर्माण करतात। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणाची माहिती संबंधित विभागाला तातडीने देण्याचे आणि प्रशासनाने आवश्यक ती प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन होत आहे। ही घटना अपघात होती की निष्काळजीपणाचा परिणाम, याचा अंतिम निर्णय संबंधित तपास यंत्रणेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल। MSCBच्या गलतान कारभाराने एका शेतकऱ्याचा जीव घेतला। एकीकडे देशसेवेचे स्वप्न रंगवत असणारा हा मुलगा, ज्याचं काही दिवसापूर्वी फिजिकलमध्ये तो पास झाला आणि सैन्यात जाण्याचे स्वप्न रंगवत असताना लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, तर दुसरी जबाबदारी आपल्या शेतीचा पेरणीचा सीझन आणि शेती पेरण्यासाठी जो काकाच्या शेतामध्ये हजर असताना शेतात जो इलेक्ट्रिकचा पोल आहे, त्या पोलला जो ताण आहे, त्या तानाला सहज ट्रॅक्टर बाजूला जात आहे, तर त्या तानाच्या जवळ गेला आणि तानाला चुकून त्याचा हात त्या ठिकाणी लागला आणि तो हात लागला असताना त्या पोलच्या तानामध्ये सप्लाय होता, करंट आलेला होता आणि त्या करंटला खाली जमीन ओली आणि तो त्याचा त्या ठिकाणी लागलेला हात, याच्यामुळे त्याच्या शरीरात जो प्रवाह, करंटचा तो इलेक्ट्रिकचा प्रवाह आला आणि त्याचा तिथंच जागीच त्याला तो चिटकून त्या ठिकाणी राहिला। शेतात हजर असणाऱ्या वासनकर बंधू त्यांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला, लाकडाने त्याला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तो काढून त्याला तातडीने दवाखान्यात आणताना त्याचा कुठेतरी जागेवरच त्याचा प्राण त्या ठिकाणी MSCBच्या गलतान कारभारामुळे गेला। या ठिकाणी MSCBचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, कारण आधी आपण कुठेही तक्रार घेऊन गेलो त्याचे कोणी वाली नाही, त्याचं कोणी त्याच्यावर निरसन होत नाही आणि जागोजागी आपण बघितलं की रस्त्याने पोल वाकलेले आहेत, तारा खाली आलेल्या आहेत। खेरडा गावामध्येही
गाड्यावर जर समजा एखादा भर जर कापसाचा किंवा पराठीचा भर गेला तर तारा हाताला लागतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. MSCBने यातनं काहीतरी बोध घ्यावा आणि या खुनाचा प्रायश्चित्त त्यांनी करावं आणि जागोजागीच्या त्या दुरुस्त्या तातडीने कराव्या, अन्यथा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारचा एक निषेध किंवा एक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही.